ना है कोई शिकायत ना है कोई थकान। यही है नए समाज की पहचान, लेकिन मैं याद दिलाना चाहती हूँ उस नारी को उसका सम्मान, जिस सम्मान के लिए सावित्रीबाई फुले और माता रमाई ने किए हे बलिदान। महामातांनी स्त्रियांसाठी बलिदान केलं, स्त्रियांवर उपकार केले. ज्या स्त्रीला महामातांनी केलेल्या उपकाराची जाण असते ती इतिहास घडवू शकते, समाज घडवू शकते. आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि या दिनी आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात. खरं तर आपण सर्वजण या महामातांच्या लेकी आहात. आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन करते. एकदा महिलांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. प्रथमतः माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री ही केवळ परिवाराचा आधार नसते, तर ती समाजाची शक्ती असते, आई असते, बहीण असते, मुलगी असते, पत्नी असते. अशा अनेक नात्यामधून ती राग, प्रेम, कर्तृत्व याची शिकवण देत असते. ती म्हणजे स्त्री असते. आणि स्त्रियांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खरं तर या आयोजन टीमचे मी मनापासून कौतुक करते. आणि आमच्या लोखंडे मॅम आहेत, यांनी सुंदर असं प्रास्ताविक केलं. त्याचबरोबर आमच्या सूत्रसंचालन मॅम, त्यांनी देखील खूप सुंदर सूत्रसंचालन केलं. आणि शेजवळे सर हे तर ग्रेटच आहेत. हे खूप कार्यक्रम घेतात. चळवळीत समाजाची चळवळ आहे, गरिबांना होतकरूंना ते मदत करतात. खरं तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर आज महिला दिवस आहे म्हणून भरपूर ठिकाणी महिलांचं कौतुक होतं, महिलांचं गुणगान गायलं जातं, परंतु ते फक्त सर एका दिवसापुरतच. या महिलांना मी आठवण देते राजमाता जिजाऊ यांचा पराक्रम. राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे झाला. त्यांनी शिवरायांवर समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाची शिकवण केली, अर्थात मानवी मूल्याची शिकवण केली. त्यांनी शिवरायांना महाभारत सांगितले नाही, रामायण सांगितले नाही आणि काल्पनिक भाकड कथा सांगून त्यांना गुलाम केले नाही. तर आजकालची स्त्री का आपल्या लेकराला रामायण सांगते, महाभारत सांगते, काल्पनिक भाकड कथा सांगून का त्या लेकराची विज्ञान जिज्ञासा मारते? खरं तर कसं शिकवलं पाहिजे, कसे संस्कार दिले पाहिजेत हे राजमाता जिजाऊ यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. खरं तर चूल आणि मूल या पलीकडे महिलेचं अस्तित्व नव्हतं. तर सावित्रीबाई फुले यांनी महिलेच्या हातात कलम दिली आणि हक्क आणि अधिकार संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. खरं तर म्हणून मला आपणा सर्वांना सांगायचे की सावित्रीबाई फुले यांचा इतिहास देखील आपणा सर्वांना माहिती असणं. वाघिणीचा आवाज आम्ही दोनदा ऐकलो. लहानपणी शो मध्ये गेलो होतो तेव्हा आणि आता. खरंच खूप खूप छान दरकार दिले. आणि जर असा अंकुर दिसला असेल तर ते वटवृक्षाचं आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. त्या पालकांना, त्या माता पित्यांना नमन आहे. त्यांनी खूप छान असे संस्कार दिले त्यांच्यावर. खूप खूप छान. मला तुझ्या भविष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान बोललीस. खरं तर ह्या वयामध्ये एवढे छान विचार मांडले. मी एवढं बघत राहिलो की काय बोलायचं हे मी विसरून गेलो. खूप छान पद्धतीने सगळी शब्दाची जी व्याख्या होती, जी शब्दाची पेक होती. खरं तर धनुष्यातून निघालेला बाण कसा असावा तसे शब्द निघाले आणि ते भेदावे समोरच्याला आणि ते तसे भेदले तुम्हाला. त्यामुळे खूप खूप छान बोलली, खूप छान वक्तव्य केलं. तिचा एक छोटासा सत्कार आपण थोडा वेळ जाताना छोटा सत्कार तिचा नक्कीच करूया. होताना दिसत आहेत. खूप चांगले आणि प्रगल्भ विचार लहान वयाच्या मुलांकडून पण आपण ऐकतोय. As Bhagat sir was telling that we were not prepared to be on the dais. So it is very difficult when we are entering and somebody is telling, come on the stage. So I'm not prepared for any of the speech over here. First of all, that girl, उसने हमें speechless बना है. She had such a talent and the confidence. She spoke very nicely with all the words. I don't have anything with me, but only one thing I would tell. प्रत्येक स्त्री ही सन्मानित असते
आणि प्रत्येक पुरुष आपण म्हणतो पुरुषार्थ मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे. तर हे मातृत्व जे आमच्यासोबत आहे तर त्याचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून आपण हा कार्यक्रम केला. आणि इथे उपस्थित प्रत्येक महिला हे एक वेगळं कर्तृत्व त्यांनी घडवलेलं आहे जे तुमच्या समोर दिसतंय. आता मी पण मला कोणतरी घडवलेलं आहे. माझी मिसेस इथे आहे, कोणाची आई इथे आहे. तर या सगळ्यांचा म्हणजे मी पण आभार मानतो. धन्यवाद. खूप छान वक्तृत्वानं तिने आपल्या सगळ्यांना प्रभावित केलेलं आहे. खूप सुंदर असं मस्त मार्गदर्शन तिने केलेलं आहे. तुझे खूप खूप आभार आणि खूप छान. बापाच्या इष्टेतील समान हक्क व अधिकार मिळावा खरं तर ही देणगी कोण्या देवाभाऊची नसून ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. हिंदू कुणबी महिलांच्या हक्क व अधिकारासाठी ज्या व्यक्तीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला ते व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते, अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला, अरे हटा न पाए वो चट्टान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला. खरं तर आज महिला दिवस आहे. उत्साह आपल्यामध्ये असलाच पाहिजे. संविधानापूर्वी सती प्रथा होती, पुनर्विवाह करण्याची बंदी होती, मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, बालविवाह केले जायचं, पाळण्यात असतानाच मुलीचं लग्न करून देत होते, डोला प्रथा होती. मागासवर्गीय घरी एखाद्या मुलीचं लग्न झालं तर तिला लग्नाच्या पहिल्या रात्रीच जमीनदाराकडे पाठवलं जायचं. खरं तर संविधानामुळेच हे सर्व जे मनुस्मृतीचे कायदे होते ते नष्ट झाले आणि